मोरल इंग्लिश गुरु या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे हा वर्ग 12वा इंग्रजीचा लेसन आणि या लेसनची ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पार्ट सेकंड. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत. ते सर्व व्हिडिओ आणि त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर पाहूया पार्ट सेकंड ऑफ ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी स्वाध्याय. व्हॉट वुड बी द प्रोफेशन ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर इफ ही हॅड नॉट लेफ्ट हिज होम. जर त्यानं त्याचं घर सोडलं नसतं तर त्या ॲस्ट्रॉलॉजरचा व्यवसाय काय असता. ॲन ॲस्ट्रॉलॉजर हॅड लेफ्ट हिज व्हिलेज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. कुठलाही त्याचा प्लॅन नव्हता, कुठलाही विचार नव्हता, अचानकच त्यानं ते घर सोडलं. आणि जर इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर. जर तो तिथंच राहिला असता तर त्याच्या पूर्वजांचं जे काम होतं ते त्यानं केलं असतं. आणि ते काम कोणतं होतं? नेमली टिलिंग द लँड, म्हणजे जमिनीची मशागत करणे, त्या ठिकाणी राहणे, मॅरिंग लग्न करणे आणि रायपनिंग कापणी करणे इन हिज कॉर्नफील्ड, म्हणजे मक्याच्या शेतामध्ये. म्हणजेच तो एकंदर काय, तो शेतकरी झाला असता. प्रश्न क्रमांक 12वा. डिस्क्राईब द एक्सपिरियन्स ऑफ ॲन ॲस्ट्रॉलॉजर अबाउट ट्रॅव्हलिंग अ लॉट टू सम सिटी. बघा, त्यानं ट्रॅव्हलिंग केलं होतं एका सिटीपर्यंत, तो खूप दूर आला होता. तर त्याचा एक्सपिरियन्स त्यावेळेसचा कसा होता असं जर आपल्याला विचारलं तर आपल्याला असं सांगता येईल. एके दिवशी अचानकच घाईघाईमध्ये आणि चिंताग्रस्त असताना त्याने त्याचं गाव सोडलं, त्याचं घर सोडलं आणि त्यानं कुणालाच काही कल्पना दिली नाही, कुणाला काही सांगितलं नाही. आणि घर सोडण्याचा, गाव सोडण्याचा त्याचा कुठलाही असा प्लॅन नव्हता. पण अशी कुठली तरी घटना घडली होती आणि तो जवळपास 200 मैल त्याने प्रवास केला. ॲस्ट्रॉलॉजर तो प्रसंग तो डिस्क्राईब करताना सांगतो, टू अ व्हिलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ ॲन ओशन फ्लोड बिटवीन. म्हणजे जणू काही एखाद्या खेड्यातल्या व्यक्तीने 200 मैलाचा प्रवास करणे म्हणजे जणू एखादा महासागराला क्रॉस करणे, एखादा महासागर पार करून जाणे, इतकं अंतर त्यानं क्रॉस केलं असं तो त्या प्रसंगाचं वर्णन करतो. 13वा प्रश्न बघा. ॲन ॲस्ट्रॉलॉजर वॉज ब्रिलियंट प्रोफेशनलिस्ट, एक्सप्लेन हाऊ. ॲस्ट्रॉलॉजर हा खूपच हुशार असा व्यावसायिक होता. कशा प्रकारे, एक्सप्लेन करा. ॲन ॲस्ट्रॉलॉजर हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल. बघा, त्याला माणसाचे जे काही ट्रबल आहे, म्हणजे लग्न, पैसा, मानवी जीवनातले जे काही दुःख आहे, टाईज आहे, तर लॉंग प्रॅक्टिसने त्याला काय केलं, त्याचं जे परसेप्शन होतं, त्याला म्हणजे समजून घेण्याची त्याची जी बुद्धी होती ती फारच शार्प झाली होती. आणि विदिन 5 मिनिट्स ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. आणि 5 मिनिटामध्येच त्याला समजत होतं की कुठली गोष्ट रॉंग आहे. आणि एका ॲस्ट्रॉलॉजरला त्याचं प्रोफेशन चालवण्यासाठी त्याला माहिती असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्याच आहेत की मानवी जीवनामध्ये जे काही दुःख आहे, संकट आहे, त्याच्यावर त्याला उपाय सांगावे लागतात. तर त्या गोष्टींची त्याला पूर्ण कल्पना होती, म्हणून तो ब्रिलियंट प्रोफेशनलिस्ट होता. पुढचा प्रश्न आहे. टू बी ॲन ॲस्ट्रॉलॉजर इज ॲन आर्ट. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर असणे ही एक कला आहे. एक्सप्लेन अबो लाईन. ही लाईन एक्सप्लेन करा इन रिलेशन विथ द ॲस्ट्रॉलॉजर ऑफ R.K. नारायण. म्हणजे R.K. नारायण यांनी जो ॲस्ट्रॉलॉजर आपल्याला दिलेला आहे त्याच्यावरून ॲस्ट्रॉलॉजी करणे ही एक कला आहे हे आपल्याला सांगायचं आहे. बघा, R.K. नारायणचा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे त्याच्याकडे एक श्रीयूड गेसवर्क आहे. म्हणजे तो अतिशय हुशार आहे, गेसिंग करतो. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल. त्याला मानवाचे जे दुःख आहे ते त्याला सर्व माहीत आहे. मॅरेज वगैरे जे काही आता मी सांगितलेलं आहे अगोदरच्या प्रश्नामध्ये, त्या सर्व गोष्टींची त्याला कल्पना आहे. आणि त्याची जी लाँग प्रॅक्टिस आहे, हँडलिंग इश्यूज लाईक मॅरेज प्रॉब्लेम, मनी प्रॉब्लेम, टँगल्स ऑफ ह्युमन टाईज, यामुळे त्याची जी परसेप्शनची वृत्ती आहे ती अधिक हुशार झाली, तीक्ष्ण झाली, शार्प झाली. आणि तो काय करतो, सर्वप्रथम तो केअरफुली ऐकतो, थोडा वेळ तो चूप बसतो आणि त्यानंतर तो त्याचं तोंड उघडतो. आणि त्यामुळे काय होते, जेव्हा तो त्याचा कस्टमर त्याच्याशी बोलत असतो तर त्याच्या कस्टमरच्या बोलण्यातून त्याच्याकडे भरपूर असं मटेरियल येतं आणि त्यावर त्या कस्टमरचं काय समाधान करावं लागेल हे त्याला समजते. 15वा प्रश्न आहे. व्हॉट आर द जनरल रिमार्क्स ऑर रिॲक्शन्स ऑफ ॲन ॲस्ट्रॉलॉजर टू डील विथ हिज कस्टमर. म्हणजे आपल्या कस्टमरला डीलिंग करताना तो कोणत्या प्रकारचे रिमार्क्स देतो, तर तो त्याच्या कस्टमरसोबत कशा प्रकारे बोलतो, त्याचे काही कीवर्ड्स असतात त्याचा तो नेहमी वापर करतो. तर बघा, वेन द ॲस्ट्रॉलॉजर इज नॉट शुअर अबाउट एनी सोल्युशन टू द प्रॉब्लेम ऑफ हिज कस्टमर. जेव्हा त्याला त्याच्या कस्टमरच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन माहीत नसते, तो काय करतो,
ही गेझिंग ॲट द फार्म ऑफ अ कस्टमर, तो त्याच्या कस्टमरच्या हाताच्या तळव्याकडे बघतो. यूज टू से, आणि तो म्हणतो, इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट ऑफ युअर एफर्ट्स. तो म्हणतो की अरे तू खूप प्रयत्न करतोस पण तुला पूर्ण यश मिळत नाही. तो आणखीन कधी कधी म्हणतो, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड यू. त्यानंतर ॲस्ट्रॉलॉजर हा त्या व्यक्तीला एखाद्या महिलेबद्दल विचारतो की का रे तुझ्या घरामध्ये अशी कोणती एखादी महिला आहे का, किंवा तुझ्या डिस्टंट म्हणजे दूरच्या रिलेशनमध्ये आहे का की जी तुझं वाईट बघते, तुझं वाईट चिंतते. आणि जनरली असं कोणीतरी असतेच, त्यामुळं कस्टमरला ॲस्ट्रॉलॉजरचं खरं वाटायचं. आणखीन तो म्हणतो की मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर बिकॉज ऑफ युअर नेचर, आणि कधीकधी तो असाही म्हणतो की तुझे सर्व जे प्रॉब्लेम्स आहे ते तुझ्या स्वभावामुळे आहे, आणि हे सुद्धा लोकांना खरं वाटते. तर ॲस्ट्रॉलॉजर अशा प्रकारच्या काही वाक्यांचा वापर करतो. प्रश्न क्रमांक 16 बघा, हू वॉज गुरुनायक. गुरुनायक कोण होता? तर गुरुनायक हे या पाठामधलं एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. गुरुनायक वॉज अ यंगस्टर फ्रॉम द सेम विलेज ऑफ ॲन ॲस्ट्रॉलॉजर. ॲस्ट्रॉलॉजरच्याच गावाचा तो एक व्यक्ती आहे. वन डे द ॲस्ट्रॉलॉजर हॅड क्वारल्ड बॅडली विथ गुरुनायक. गुरुनायकसोबत ॲस्ट्रॉलॉजरचं म्हणजे जुना ॲस्ट्रॉलॉजर यंगस्टर त्याचं भांडण होते, आणि अशातच तो भांडणामध्ये त्या गुरुनायकच्या छातीमध्ये चाकू खुपसतो आणि त्याला पकडून एका बाजूच्या दूरच्या एका विहिरीमध्ये टाकून देतो, आणि तो मेला आहे असं समजून तो त्या गावामधून निघून जातो. परंतु कोणीतरी एक पासरबाय, त्या विहिरीजवळून जाणारा एक व्यक्ती त्या विहिरीमध्ये डोकावून बघतो, आणि त्याला दिसते की अरे कोणीतरी व्यक्ती पडलेला आहे, आणि अशा प्रकारे तो व्यक्ती त्या गुरुनायकला वाचवतो. आणि हा जो गुरुनायक आहे तो या सिली यंगस्टरच्या मागे असतो, त्याचा रिव्हेंज घेण्यासाठी असतो, आणि तो सिली यंगस्टर असतो आजचा ॲस्ट्रॉलॉजर. तर गुरुनायक हे म्हणजे त्याच्यावर हल्ला झालेला आहे, आणि तो त्याचा बदला घेण्यासाठी म्हणजे आजचा जो आपला ॲस्ट्रॉलॉजर आहे त्याचा तो शोध घेत असतो. प्रश्न क्रमांक 17, डिस्क्राईब द सीन ऑफ मीटिंग बिटवीन ॲन ॲस्ट्रॉलॉजर अँड गुरुनायक. गुरुनायक आणि ॲस्ट्रॉलॉजर यांची एक मीटिंग होते, भेट होते, तर तो सीन कसा आहे हे आपल्याला सांगायचं आहे. बघा, संध्याकाळची वेळ झालेली आहे, थोडा अंधार पडलेला आहे, आणि ॲस्ट्रॉलॉजर हा त्याचं जे सर्व सामान आहे ते सर्व गुंडाळण्याच्या तयारीत असतो. त्या सर्व सामानाला म्हटलेलं आहे पॅराफेर्नालिया. आणि तेवढ्यात एक कस्टमर येतो, त्याच्यासमोर उभा राहतो, आणि अंधार असल्यामुळे तो कस्टमर कोण आहे हे त्याला कळत नाही. आणि ॲस्ट्रॉलॉजर त्याच्यासोबत चॅटिंग करायला सुरुवात करतो, आणि तो जनरली जसा लोकांना बोलतो, युअर इज अ नेचर, म्हणजे तुझा स्वभावच असा आहे की लोक तुला फसवतात, अशा प्रकारे तो बोलायला सुरुवात करतो. तेवढ्यावर तो जो कस्टमर आहे तो चिडतो, आणि इरिटेडली त्याला म्हणतो की अरे असं काही बोलू नको, मला असा तू फसू नको. ॲस्ट्रॉलॉजर घाबरतो, आणि त्याला वाटते की अरे हा थोडा वेगळाच कस्टमर आहे. त्याला थोडं चॅलेंज झाल्यासारखं वाटते, कारण तो कस्टमर त्याला चॅलेंज पण करतो की ॲस्ट्रॉलॉजर असेल तर माझं खरं भविष्य सांग, तू जर माझं खरं भविष्य सांगशील तर तुला मी खूप सारे पैसे देईल. आता ॲस्ट्रॉलॉजरला हे बिलकुल माहीत नसते की हा व्यक्ती कोण आहे, परंतु जसा तो शिगार प्यायला लागतो, लाईट करतो, माचीची काडी लावतो, त्यावेळेला त्या प्रकाशामध्ये त्याचा चेहरा दिसतो, आणि नंतर ॲस्ट्रॉलॉजरला समजते की अरे हा तर गुरुनायक आहे ज्याच्या छातीमध्ये मी चाकू मारला होता, आणि तो त्यावेळेला थोडा घाबरतो. 18वा प्रश्न बघा, डिस्क्राईब अबाउट हिज सेन्सिबिलिटी अँड प्रेझेन्स ऑफ माइंड ऑफ अँड ॲस्ट्रॉलॉजर इन केस ऑफ गुरुनायक. गुरुनायकच्या संदर्भाने हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो या कथेमध्ये आपल्याला फारच सेन्सिबल दिसलेला आहे, आणि त्याचा जो प्रेझेन्स ऑफ माइंड आहे, त्याचं प्रसंगावधान हे या ठिकाणी फारच वाखाणण्याजोगं आहे. तर आपल्याला हेच सांगायचं आहे की कसं गुरुनायकवर एका व्यक्तीने चाकू हल्ला केलेला असतो, आणि तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून ॲस्ट्रॉलॉजरच असतो. आता गुरुनायकला त्या व्यक्तीचा बदला घ्यायचा असतो, परंतु आता काय होते बघा, ॲस्ट्रॉलॉजर आणि गुरुनायकची भेट होते. भेट झाल्यानंतर ॲस्ट्रॉलॉजरला दिसतो की अरे हा तर गुरुनायक आहे, आणि मग त्या ॲस्ट्रॉलॉजर त्याला काय करतो, थोडा इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो, कारण गुरुनायकला माहीत नसते की हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे हाच आपला खुनी आहे, असं त्याला माहीत नसते. मग ॲस्ट्रॉलॉजर त्याला काहीतरी त्याची जुनी स्टोरी सांगतो की अरे तुझ्यावर हल्ला केला होता, तू या गावचा आहे, तू फार दुरून आलेला आहे. हे सर्व ऐकून गुरुनायक फार खुश होतो. त्याला वाटते की हा ॲस्ट्रॉलॉजर फार हुशार आहे, आणि तो त्याचं ऐकतो. मग ॲस्ट्रॉलॉजर त्याला सल्ला देतो की तू ज्याचा शोध घेत आहे तो व्यक्ती मरण पावलेला आहे, त्याला ट्रकनं चिरडलेला आहे. आता तू इथून तुझ्या गावाला जा, आणि या ठिकाणी परत कधीही येऊ नको. इथे जर तू आलास तर तुझ्यावर हल्ला होऊ शकतो. तर अशा प्रकारे तो त्याच्याकडून पैसे पण घेतो, आणि त्याला त्याच्या गावाला पण पाठवतो, आणि त्याची सुटका पण करून घेतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला ॲस्ट्रॉलॉजरची सेन्सिबिलिटी आणि त्याचा प्रेझेन्स ऑफ माइंड लक्षात येतो.
प्रश्न क्रमांक 19. एक्सप्लेन हाऊ द ॲस्ट्रॉलॉजर रेस्क्यूड हिमसेल्फ फ्रॉम गुरु नायक्स रिव्हेंज. गुरु नायकच्या रिव्हेंजपासून त्याने स्वतःला कसं वाचवलं हे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा, गुरु नायकला चाकू मारला होता आणि त्याला मेला म्हणून सोडलं होतं. नंतर कुण्यातरी व्यक्तीने त्या गुरु नायकला वाचवलं. आता गुरु नायक बदला घेण्यासाठी तो इकडे तिकडे फिरत आहे आणि ॲक्सिडेंटली गुरु नायक अचानक याच्या समोर आला ॲस्ट्रॉलॉजरच्या. परंतु अंधार असल्यामुळे ते दोघं एकमेकाला पाहू शकले नाही आणि अशामध्ये हा ॲस्ट्रॉलॉजर त्याला कन्व्हिन्स करतो आणि सांगतो की तुझा जो एनिमी होता तो मरण पावलेला आहे. आता तुला त्याला शोधण्याची गरज नाही. तू तुझ्या गावाला जा आणि सुखरूप राहा, तू इकडे येऊ नको. तर अशा प्रकारे ॲस्ट्रॉलॉजर हा स्वतःची सुटका करून घेतो गुरु नायकच्या बदल्यापासून. प्रश्न क्रमांक 20. व्हॉट डू यू थिंक अबाउट प्रेझेंट डे ॲस्ट्रॉलॉजर्स अँड ॲस्ट्रॉलॉजी. आजचे जे ॲस्ट्रॉलॉजर्स आहे, ज्योतिषी आहे आणि ज्योतिषविद्या याबद्दल तुमचं काय मत आहे. तर आपल्याला हा जनरल प्रश्न आहे. बघा, ज्योतिषविद्या ही प्राचीन अशी विद्या आहे ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मानवाच्या जीवनावर ताऱ्यांचा आणि ग्रहांचा प्रभाव पडतो. कल्चरली आणि स्पेशली इन इंडिया त्याची फार रूट्स जे आहे खोलवर पसरलेली आहे. लोकांचे लग्न असो, नामकरण असो, समारंभ असो, लग्नपत्रिका जुळवणे असो, यामध्ये ज्योतिषशास्त्राचा वापर फार मोठ्या प्रमाणात लोक करतात हे आपल्याला दिसते. बट फ्रॉम सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर असं कुठलंही इव्हिडन्स आपल्याला दिसत नाही की लोकांच्या लग्न जुळवण्यामध्ये किंवा नाव ठेवण्यामध्ये किंवा सण समारंभ साजरे करण्यामध्ये या ज्योतिषशास्त्राचा काहीही आपल्याला फायदा होत असेल असं आपल्याला कुठेही दिसत नाही आणि तशा प्रकारचं कुठलाही इव्हिडन्स ज्योतिषविद्या देत नाही आणि म्हणून याला सायन्स म्हणू शकत नाही. तर बरेचसे सायंटिस्ट याला छद्म विज्ञान म्हणजे हा विज्ञानाचा भागच नाही परंतु हे स्वतःला विज्ञान आहे असं समजते. दुसरा भाग बघा की ॲस्ट्रॉलॉजी ही आपल्याला निरुपद्रवी म्हणजे आपल्याला हार्मलेस राहू शकते जर ती एक श्रद्धा म्हणून आपण जर यूज करत असू किंवा आपण एक आपली संस्कृती किंवा आपलं जे सेल्फ रिफ्लेक्शन आहे एवढ्यासाठी जर आपण ॲस्ट्रॉलॉजीचा वापर करत असू तर ही चांगली पण आहे. परंतु ही धोकादायक होऊ शकते आणि लोकांना त्यांचं डिसिजन घेण्यासाठी सुद्धा बाध्य करू शकते. लोकांवर भीती दडपण येऊ शकते. लोक यावर डिपेंड राहतात आणि त्यांचं आर्थिकदृष्ट्या शोषण पण होऊ शकते. म्हणून आपण असं केलं पाहिजे की यावर फार विश्वास न ठेवता शिक्षणावर भर दिला पाहिजे आणि जगामध्ये काय चालू आहे, वर्ल्ड फॅक्ट काय आहे, कोणते डिसिजन्स आपण घेतले पाहिजे हे यावर आपण भर दिला पाहिजे आणि कोणीही तुम्हाला घाबरवणार नाही याची काळजी तुम्हीच घेतली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहत होतो ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे या पाठाची ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.